साहेब आले होते। आज दुपारी आमची मुख्यमंत्री महोदयांच्या जवळ सुद्धा भेट झालेली होती। त्या भेटीचं कारण वेगळं होतं ते मी आपल्याला सांगेनच। पण ते आले होते की राज्यभरामध्ये जे काही जिल्हा परिषदेच्या निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यात आपण कशा पद्धतीने वाटचाल महायुती म्हणून करू शकतो या संदर्भामध्ये त्यांनी त्या ठिकाणी चर्चा केली। त्यांच्याकडे माहिती वेगवेगळ्या जिल्हा परिषदांमध्ये काय नेमकं संख्याबळ आहे त्याची होती। माझ्याकडे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्याकडे सुद्धा माहिती त्या संदर्भातली आहे। या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाला नेमकं काय वाटतं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका काय, शिवसेनेची सुद्धा भूमिका काय आम्ही ठिकाणी केली आणि मग या संदर्भातला निर्णय एकत्रितपणाने लवकरात लवकर कसा करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली। चर्चा अतिशय समाधानकारक त्या ठिकाणी होती, सौहार्दाच्या वातावरणामध्ये होती। भारतीय जनता पक्ष एक आमच्या एनडीएमधला प्रमुख पक्ष आहे आणि स्वाभाविकपणाने मित्रपक्षांचा सन्मान आदर हे करण्याच्या दृष्टिकोनातूनच अत्यंत चांगल्यापैकी चर्चा त्या ठिकाणी झाली। आजच्या या रात्री जी उशिरा बैठक झाली त्याच्यामध्ये प्रामुख्यानं काही आमदारांवर देखील नाराजी व्यक्त करण्यात आली अशा पद्धतीची माहिती होती, खास करून विलीनीकरणाच्या अनुषंगानं नाही, त्याबद्दल कुठली चर्चा त्या ठिकाणी झाली नाही। या सगळ्या कल्पकल्पित बातम्या त्या ठिकाणी आहेत। अतिशय एकत्रितपणाने एकसंघपणाने विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राज्यातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या धीरोदत्त पद्धतीने संयमाने आणि योग्य ती भूमिका घेत वहिनी मुख्यमंत्री पदावरती संघटनेची धुरा ज्या पद्धतीने माहत आहेत त्याबद्दलचा विश्वासही व्यक्त करण्यात आला आणि त्यांच्या पाठीमागे ठामपणाने सर्वांनी उभं राहावं आणि पक्ष संघटना मजबूत करावी एवढंच कालच्या बैठकीचं सार होतं। याचा वृत्तांत मी त्या ठिकाणी दिला। आज माननीय मुख्यमंत्री महोदयांची मी, आमच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ आणि पार्थ पवार आम्ही मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली आणि दादांचा जो अपघाती मृत्यू झाला या संदर्भामध्ये आम्ही त्यांना एक निवेदन दिलं की या संबंध प्रकरणाची CBI मार्फत चौकशी त्या ठिकाणी करावी असं मुख्यमंत्री महोदयांना आम्ही निवेदन त्या ठिकाणी दिलं। मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की उद्या केंद्र गृहमंत्र्यांच्याकडे राज्य सरकारच्याकडनं या संदर्भामध्ये पत्रव्यवहार केला जाईल आणि ही सगळी चौकशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष CBIच्या मार्फत जी काही करू इच्छित आहे त्या संदर्भात त्यांच्याकडनं मुख्यमंत्री यांना पावलं उचलली जाणार आहे। सर, एक चर्चा अशी आहे की CBIपेक्षा सुद्धा की त्यांच्याशी संबंधित जी यंत्रणा आहे कारण हवाई उड्डाण खात्याशी संबंधित त्या यंत्रणेनं प्रामुख्याने प्रवेश केली पाहिजे। प्रसंगी जगभरामध्ये ज्या काही बेस्ट ऑफ बेस्ट कंपन्या आहेत सर अभ्यास करणाऱ्या या संदर्भातल्या त्यांची मदत घ्यावी असं काही आपण सजेशन दिलं? एक तर नक्कीच आहे, वारंवार आम्ही या बाबतीमध्ये बोलत आलो। ज्या दिवशी दुर्दैवी घटना घडली त्या दिवशीच त्या खात्याचे केंद्रीय मंत्री नायडूजी आज तिथे होते, मुरलीधर मोहोळजी सुद्धा होते। त्याच्यामुळे एक स्वायत्त संस्था अशा पद्धतीच्या दुर्दैवी विमान अपघाताच्या संदर्भात भारत सरकारने यापूर्वीच नेमलेली आहे। त्या स्वायत्त यंत्रणेने तपास त्या ठिकाणी सुरू केल्याचं त्यांनी त्या ठिकाणी घोषित केलं। मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा CIDच्या मार्फत तपास करावा असं सुद्धा त्या ठिकाणी आदेश दिलेले आहेत। हे आहे त्याच्यामुळे स्वायत्त यंत्रणाही तपास करेल पण CBI तपास करत असताना आणखीन व्यापकतेने तपास त्या ठिकाणी होऊ शकतो। ज्या वेळेला स्वायत्त यंत्रणा तपास करत असतात त्यावेळेला बाह्य देशांतील सुद्धा अशा अपघाती प्रकरणाचा जे काही तपास करत असतात त्यांची मदत त्या ठिकाणी होऊ शकत असते। त्यामुळे आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे की सखोल पद्धतीचा तपास त्या ठिकाणी व्हावा। या संदर्भामध्ये जे जे काही मुद्दे उपस्थित होतात त्या मुद्द्यासह तपास त्या ठिकाणी केला जावा आणि हा तपासाचा निष्कर्ष लवकरात लवकर राज्यातल्या नव्हे तर देशाच्या जनतेसमोर आणावा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रामुख्याने भूमिका होती। म्हणूनच उपमुख्यमंत्री म्हणून वहिनी प्रफुल्लभाई, मी स्वतः प्रदेशाध्यक्ष म्हणून मुश्रीफजी आणि पार्थ आम्ही आज मुख्यमंत्री महोदयांशी भेट घेतली आणि प्रदीर्घ चर्चा त्या ठिकाणी। साहेब, तुम्ही अनेक वर्ष कॅबिनेट मंत्री होता, आता शिरवळांचं जे प्रकरण झालेलं आहे तुम्ही तुमच्या मंत्र्यांना काय सल्ला द्याल? कारण की अशा स्वरूपामध्ये मंत्र्याला एक अधिकारी त्यांच्याच खात्याचा म्हणजे त्यांच्या डिपार्टमेंटमधला कार्याचा सापडणं ही शेवटी एक प्रशासकीय तर बाब आहेच आहे, पण त्या मंत्र्याची, त्या शासनाची किंवा पक्षाची सगळ्यांची प्रतिमा मलिन करणारी गोष्ट आहे। प्रतिमा निश्चित मलिन होते, त्याच्यामुळेच आपल्या कार्यालयामध्ये नेमला जाणारा स्टाफ हा सुद्धा चिकित्सा करूनच त्या ठिकाणी नेमला जावा आणि स्पष्टपणाची सुद्धा मंत्री म्हणून
मंत्री कार्यालयाकडे गेलीच पाहिजे की अशापैकी कुठली गोष्ट खपून घेतली जाणार नाही. याची खबरदारी सर्वांनीच घेतली पाहिजे, कारण शेवटी अशा घटना ज्या वेळेला घडत असतात त्याच्यामुळे सरकारच्या प्रतिमेवरती परिणाम होत असतो. ज्या मंत्र्यांच्या अखत्यारीमध्ये ती बाब येते त्यांच्याही प्रतिमेवरती परिणाम त्या ठिकाणी होत असतो. या दृष्टिकोनातून आम्ही त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि इतरही सर्वांनाच त्या पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत. धन्यवाद. अल्पसंख्याक खात्याचा खूप विषय अल्पसंख्याक खात्याचा खूप विषय सध्या चर्चेत आहे. वहिनीची तुमची चर्चा नक्कीच झाली असेल. अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे किंवा चौकशी झाली पाहिजे अशी एक मागणी आहे. कारण त्यांच्या सह्या आहेत, अजित पवारांची त्यावर सह्याच नाही. स्पष्टपणानेच आहे, राज्याचा रूल्स ऑफ बिझनेस जे नियमावली सांगतो त्या पद्धतीने कुठलाही निर्णय हा मंत्री महोदयांच्या स्वाक्षरीशिवाय सरकारी होत नसतो. अशा वेळेला ज्यांनी कोणी असे आदेश काढले त्याची चौकशी व्हावी, त्यांच्यावरती कारवाई केलीच गेली पाहिजे. वहिनी संदर्भामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून आणि त्या विभागाचा पदभार त्यांच्याकडे असल्यामुळे अशाच पैच्या सुद्धा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. तुम्ही धन्यवाद. अपघाता संदर्भात एकीकडे बोलताय पण